मार्केट आहे भाई. आणि गणपतीनंतर माशांच्या रेटनी पण स्विगीवरती तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला मच्छी घरपोच पण येईल. आणि इकडे बघा केवढा मोठा रावस आहे आणि बरीच नावं असलेला मासा पण खायला एक नंबर लागतो. पावसात पण ताई बिना छत्रीच्या बसलेल्या आहेत आणि केवढी मोठी मुशी घेत आहे. मुलुंड गव्हाणपाड्यापासून ते भांडूप पर्यंत तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल. मच्छी कापून सोलून इथे फ्री मध्ये मिळते. आणि सगळ्यांचा आवडता मासा हे वाट्यावरती घेतलं की तुम्हाला एखादा लावूनच मिळेल. रावसची साईज बघा केवढी. लाले आणि शिवल्यांमध्ये फरक एवढाच. आज आपण आलो होते मुलुंडच्या फिश मार्केटमध्ये. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कालच आपल्याकडे गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. आज आपण आलो होते मुलुंडच्या फिश मार्केटमध्ये. म्हणजे काल गणपती गेले आणि आज लगेच रविवार आला आहे, खायचा वार. आपण तो सोडणार नाही, तुम्हाला माहिती आहे खायचा वार का आपण सोडत नाही. आणि आपण आलो होतो ते मुलुंडच्या फिश मार्केटमध्ये. मुलुंडचं गव्हाणपाड्याचं फिश मार्केट आहे गर्दी बऱ्यापैकी इकडे माझ्या समोरच आहे फिश मार्केट. आणि आता गणपतीनंतर बघूया फिशचे रेट वगैरे वाढले आहेत, काय झाले आहेत ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. समोर आहे हे फिश मार्केट. सुरुवातीलाच मावशी बदले शिवले तो कसे 100 रुपये वाटा आहे शिवल्यांचा. शिवलेच आहेत ना, लाले नाही आहेत ना? हां लाले आहेत ना. बघा मावशीने खरं सांगितलं आहे, लालेत म्हणून. लाले आहेत, शिवले नाहीत. लाले आणि शिवल्यांमध्ये फरक एवढाच की थोडंसं मांस कमी येतं लाल्यांमध्ये, शिवल्यांमध्ये थोडं जास्त मांस असतं. की पाऊस जोराचा सुरू झालेला आहे आणि बघा मावशीने ती छत्री उघडली, आपल्याकडे छत्री नाही. आणि खेकडे कसे हो मावशी? 1200 रुपयाचे 6. हे बघा हे 1200 रुपयाचे 6. आणि परत खेकडे येतात मावशीकडे. हे बघा हे 500 रुपयाला 3 खेकडे येतात. छोटे मोठे आहेत, असं नाही की मोठेच असतील किंवा छोटेच असतील, मिक्स आहेत. आणि नरमादी पण मिक्स आहे ह्याच्यामध्ये. आणि हे 1200 रुपयाचे 6 खेकडे. बाकी या मावशींकडे पण खेकडेच आहेत. कसे देते खेकडे? तसेच 1200 रुपयाचे 6. हे बघा हे 500चे 5 आहेत छोटे. हां हे बघा हे. आणि हे मोठे आहेत ते 1200चे 6. हे 800चे देते. 800चे 6. आणि हे 1000 रुपयाचे देते. आणि डेंगी केवढे मोठे मोठे आहेत बघा. आणि हे छोटे 400 रुपयाचे. हे 7-8 जास्तच आहेत, 8-9 असतात पण छोटे आहेत. जसा माल तसा पैसा. छोटा असेल तर कमी पैसे, मोठा असेल तर जास्त पैसे. हे डोमी कसे आहे? 100 रुपये वाट आहे डोमीचं. इकडे मोठी मोठी पापलेट कशी आहेत ताई? 800 रुपयाला जोडी आहे पापलेट. आणि ही पुढची आहे ती 600 रुपये. थोडी छोटी आहे आणि थोडी मोठी आहे. आणि बांगडे कसे? हे बघा हे 300ला 4 बांगडे आहेत, साईज मोठी आहे. आणि 200ला 3 बांगडे आहेत. सौंदाळे कसे? 300ला 5, 300ला 4. हे बघा 300ला 4 सौंदाळे आहेत आणि 300ला 5 सौंदाळे आहेत. साईज प्रमाणे. साईज छोटी असेल तर कमी रेट, मोठे असेल तर रेट जास्त असेल. आणि इकडे रावस आहे. रावस कसं आहे आज ताई? 600 रुपये दोन्ही एक. बघा 600 रुपयाला 1 रावस आहे. रावसची साईज बघा केवढी. बघा एवढी साईज आहे. 600 रुपयाला 1 आहे. आणि इकडे लेपा पण आहे. हा कसा आहे लेपा? हे बघा ह्या 300 रुपयाचे किती? 5 आहेत, 6 करून द्या. हे बघा 300 रुपयाचे 5 आहेत. आणि हे 200ला 5 आहेत. म्हणजे 6-6 करून मिळेल, एखादा टाकून मिळेल. दिलदार असतात हा लोक. बघा कोळी ताई वगैरे ना, हे वाट्यावरती घेतलं की तुम्हाला एखादा लावूनच मिळेल. आणि बोंबीलचा वाटा कसा आहे? 200ला 7. बघा 200ला 7. आणि करली पण आहे मोठी. आज करलीचा रेट काय आहे ताई? हे बघा 300 रुपये करलीचा रेट आहे. 200 रुपये छोटी असेल तर, मोठी असेल तर 300 रुपये. इकडे 50 रुपयाचा वाटा आहे मांदेलीचा. आणि मोदकांचा वाटा पण तो पण 50-50 रुपये. आणि इकडे बघा खापी आहे, 100 रुपये वाटा आहे. 5 पीस आहेत. आणि काटेरी आहेत बघा. हे म्हणजे 6-7 पीस आहेत. हे पण 100-100 रुपये काटेरी मासा. आणि तिकडे सुरमई आहे, तुम्हाला पीसवर मिळेल सुरमई, ही मोठीवाली. आणि ही ती नगावर मिळेल. ही किती 300 की 400 ताई? बघा हे 500 रुपयाला सुरमई आहे. हे 500चे 4 तुकडे मिळतील तुम्हाला. 200 रुपयाला 1 तुकडा तुकडीवर मिळते तुम्हाला. म्हणजे बघा एवढा तुकडा मिळेल तुम्हाला 200 रुपयाचा. दिसतोय का बघा? 200 रुपयाचा 1 तुकडा मिळेल. असे 4 तुकडे 500 रुपयाचे.
तिकडे मांदेली पण कट करून मिळते. सुरमई कशी आहे? 1000 रुपये. किती आहे? 1.5 किलो असेल? 1.5 किलोपेक्षा हां 1.5 किलोच्या आसपास असेल. 1.25 किलो 1.5 किलोच्या मधली सुरमई 1000 रुपयापर्यंत आहे. आणि रेट होईल थोडाफार कमी जास्त, असं नाही, जास्त नाही, कमी होईल तुम्हाला हवे तर. आणि सगळ्यांचा आवडता मासा मुर्दुसा. हा बघा, हा कसा वाटा? हा बघा 300चा वाटा आहे. 500ला 2 वाटे मिळतील. ह्याला काने पण म्हणतात, मुर्दुसा पण म्हणतात, अजून 4-5 नाव आहेत त्याला वेगवेगळे. आणि बघा कोळंबी आहे. आणि हा एवढा वाटा तुम्हाला 200 रुपयाला मिळेल. दोन्ही वाटे घेतले तर 300 रुपयात मिळतील तुम्हाला. बघा हे पण 2 वाटे आहेत. ही फार्मची आहे, ही समुद्राची. असं वाट्यावरती मिळेल तुम्हाला सर्व मासे. इकडे हलवा कसा आहे ते? एक बघा, एक हलवा 500 रुपयाचा. आणि इकडे बघा रावस वगैरे मोठे मोठे होते. रावस तुकडीवर आहे. हा एवढा तुकडी मिळेल? हे बघा एवढी तुकडी 200 रुपयाची. आणि 500ला 3 पीस, 3 तुकड्या रावसच्या. रावस मोठा आहे. आणि हा अक्का रावस घेतला तर अक्का एक रावस 1000 रुपयाला एक रावस. बघा रावसला सध्या रेट जास्त आहे. हे खापरी कशी आहे? 2,500 रुपये जोडी. बघा इकडे बघा खापरी पापलेट आहेत. 2,500 रुपये जोडी. साईज बघा केवढी. 2,500 रुपये जोडी खापरीची. इकडे पण मोठा हलवा दिसतोय. कसा आहे हलवा? बघा 700 रुपयाला हलवा आहे. 600ला देणार. आणि मोठी सुरमई होती पण तोंडाकडचाच भाग राहिलाय फक्त आता. सुरमई का? बघा ताई सांगतायत. बघा सुरमई ताई सांगतात एकदम कालवणाला भारी लागेल. बघा 8 दिवसांनी पैसे दे. एवढे दिलदार आहेत दोघं, बिंदास, काय टेन्शन नाही. गव्हाण पाडायचे, मुलुंड गव्हाण पाडा. आणि इकडे पण आहेत सुळे. हे कसा वाटा आहे? बघा हा 500 रुपयाचा वाटा आहे. जवळजवळ 8 सुळे आहेत ते. आणि हा छोटा आहे. 600 रुपयाला हे सगळे सुळे मिळतील तुम्हाला, छोटे मोठे मिक्स. आणि सुळे खायला भारी लागतात. अजून ह्याच्यापेक्षा मोठे पण असतात पण सध्या ही साईज. आणि इकडे बघा कोळंबी, केवढी मोठी कोळंबी आहे. कसा वाटा? बघा 500 रुपयाचा वाटा आहे. मला वाटतं एक 15 पीस असतील ना, तेवढे पण नसतील. 10-12 पीस, 10-12 काउंट आहे. पण साईज बघा केवढी आहे. आणि 500 रुपयाचा वाटा आहे बघा या ताईंकडे. आणि तुम्हाला इकडे लगेच सोलून पण मिळेल. वेगळे पैसे द्यायची गरज नाही. मच्छी कापून सोलून इथे फ्रीमध्ये मिळते. यांच्याकडे घेतल्यानंतर कुठलेही पैसे नाहीत. बरोबर ना ताई? करेक्ट. बघा आणि इकडे बोंबिलचे वाटे 200 रुपयाचे तर 200 रुपयाचा वाटा आहे. 6 बोंबील आहेत. छोटे मोठे थोडेफार येतात. आणि इकडे 300ला 2 वाटे. बघा 300ला 2 वाटे. आणि ही समुद्राची कोळंबी आहे. हा वाटा कसा आहे? बघा 200 रुपये वाटा आहे समुद्रातल्या कोळंबीचा. इकडे पापलेट आहेत सफेद पाण्याची. कशी ताई? बघा ही 1500 रुपये जोडी. साईज पण तशी आहे. आणि ही पण 1200-1300 रुपये जोडी. बघा साईज प्रमाणे मिळेल तुम्हाला. आणि बांगडे पण केवढे मोठे आहेत. बघा 200 रुपयाला हे 4 बांगडे. आणि आता काल गणपती झाले ते, आज रविवार आहे. रेट थोडासा चांगलाच असणार आहे. आणि मासे पण बघा काही सांग. इकडे आहे गोळ. थोडी मोठी गोळ होती बघा. आणि हिचा काटा पण आहे, मुंडी पण आहे आणि मांस पण आहे. हे कसा तुकडा? हा तुकडा कसा आहे? बघा हा एवढा तुकडा 1000 रुपयाचा आहे गोळीचा. हे बघा हे आहे तो. बघा 300 रुपयाचा तुकडा मिळेल तुम्हाला गोळीचा. हा बघा हा 300. आणि हा काटा घेतला तर 300 रुपयाला. बघा हे काटा आहे. आणि हा काटा पण तेवढाच ना, 300 रुपये काटा. आणि मुंडी तुम्हाला वेगळी मिळेल, घ्याल तसं. बघा ह्या ताईंकडे मोठे मासे आहेत. गोळ घोळ ना. बघा ताई सांगतात फ्रायला 1 नंबर घोळ. आणि तिचा सगळा पार्ट वेगवेगळा विकला जातो. मुंडी, काटा, मांस. आणि मग इकडे काहीच तुम्हाला काटा मिळणार नाही. बोनलेस आहे पूर्णपणे. बघा इकडे ताई आहेत. होम डिलिव्हरी पण आहे म्हणजे जवळपासची. काय बोलता? बघा मुलुंड गव्हाणपाड्यापासून ते भांडूपपर्यंत तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल ताईंकडे. तुमचा काय नंबर आहे का? सांगा ना. 750637975. माझं मनीषा भोईर. आणि इकडच्या लोकल गव्हाणपाड्याच्याच आहेत. यांच्याकडे तुम्ही घरपोच पण मासे मागवू शकता. अप टू भांडूपपर्यंत. ठाण्याला नाही येणार आपण, कळवा ठाण्याला नाही येणार ते. पण म्हणजे असं डिपेंड ऑन काय एरिया आहे तो. खूप लांब असलं तर मग आम्हाला पण. आणि मिनिमम किती ऑर्डर पाहिजे? 500-1000?
बघा जे 100-200च्या ऑर्डरला आणि बोंबीलच्या ऑर्डरला नका बोलू, नाही येणार कोणी. हां मोठं असेल मासे जास्त जे 1000 रुपयाची ऑर्डर असेल तर येतील, घरपोच येतील. हा बघा असं आहे. आणि इकडे बघा पापलेट कापली जाते. काय बोलताय, आज लवकर संपली? हे संपलं ना, श्रावण संपला. श्रावण संपला, गणपती संपले. बुधवाराचे हा बुधवारी संपते ते तुम्ही ना. असं आहे का? ओके बघा आज आपल्याला कळलंय की बुधवारी संकष्टी आहे ते. काढून देते एवढं. आणि कोळंबीचे वाटे कसे आहेत ताई? 200 तेवढे, 500ची ती आहे. हे बघा 500चे 3 वाटे, 200 रुपयाचा 1 वाटा. आपण आणि ही फार्मची कोळंबी आहे आणि ही समुद्राची कोळंबी आहे, हे पण 200चा वाटा आहे. आणि बघा ह्या पावसात पण ताई बिना छत्रीच्या बसलेल्या आहेत आणि केवढी मोठी मुशी घेतलेली आहे. मुशी कशी आहे ताई? बघा 1500 रुपयाची मुशी आहे आणि केवढी मोठी आहे बघा. पाऊस सुरू आहे वरती, हे बघा इकडे. आणि चांद मासा आहे, सुळे आहे, मुशी आहे या ताईंकडे. आणि इकडे बघा सुळे मासे केवढे मोठे आहेत, हे बघा. मुरदुसा, सुळे, काने, अजून बऱ्याच ठिकाणी बरीच नावं असतात त्याला. कसा वाटा आहे हा ताई? बघा 500 रुपयाचा वाटा आहे हा. आणि जवळजवळ 10-12 पीस आहेत. रेडवे, कोकणात रेडवे म्हणतात ना, हा बघा. आणि इकडे पण मोठे मोठे आहेत. हे पण 500चा वाटा आहे ना, बघा 500चा वाटा आहे. आणि बरीच नावं असलेला मासा, पण खायला एक नंबर लागतो. इकडे पण दिसतात करल्या मोठ्या मोठ्या. कशी करली? हे बघा 450 रुपयाला तुम्हाला करली मिळेल. इकडे छोटे छोटे खापरी पापलेट आहेत, बघा खापरी पापलेट आहेत. कशी ही पापलेट? बघा 400 रुपयाला जोडी आहे. आणि सौंदाळ्याचा वाटा आहे तो 200 रुपयाचा 3 सौंदाळे एखादा लावून मिळेल ताईंकडनं, तुम्ही आला तिथे घ्यायला तर. बाकी मोठे सौंदाळे पण आहेत आणि लेपा पण आहेत. हां करली पण तुम्हाला कमी करून मिळेल. 450 त्यांनी रेट सांगितला, पण तुम्हाला कमी करून मिळेल. तुम्ही घ्यायला आहे इकडे गव्हाणपाड्याचं मार्केट मुलुंडचं. हे वाराच्या दिवशीच असतं ना फक्त? तुम्ही रोज असता? सोमवार गुरुवार पण? म्हणजे त्या बुधवार शुक्रवार रविवार या 3 वारेच असतात. बाकी काही बसतात, म्हणजे ह्या ताई बसतात रोज इथे. आणि सकाळचेच असतात का संध्याकाळचे पण? दोन्ही टाईमला. बघा दोन्ही टाईमला ताई असं. सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत या, आणि संध्याकाळी 5-6 नंतर 9 वाजेपर्यंत. बघा या टायमिंगला तुम्ही या. आणि पावसाने पण जोर पकडला आहे आणि गणपतीनंतर माशांच्या रेटनी पण जोर पकडला आहे. आणि लेपांचा वाटा कसा आहे? बघा 200 रुपये. किती लेपं मिळतील? 8 लेपा. बघा 200 रुपये तुम्हाला 8 लेपा मिळतील. आपण मार्केट फिरतोय आणि पाऊस पण सुरू आहे, जोरदार सुरू आहे आणि काय थांबत नाही. आपल्याला एक आसरा भेटला आहे छत्रीचा, म्हणून थांबलोय आपण ताईंच्या इकडे. मच्छीच्या इकडे मच्छीचा स्टॉल आहे तिथे. आणि हे मार्केट आहे ना मुलुंड ईस्टला आहे, मुलुंड ईस्टला गव्हाणपाडा इथे मार्केट आहे. आणि रोडवरतीच आहे. आता हा आपल्या पाठीमागून जो रोड दिसतोय ना, हा माझ्या मागून सरळ गेला ना तर तिकडे फ्लायओव्हर आहे जो ईस्ट वेस्टला जातो, म्हणजे ईस्टवरनं वेस्टला जातो. त्या फ्लायओव्हरच्या या रोडवरतीच हे मार्केट आहे. आणि माहिती पडलं तुम्हाला पुढे सुरुवातीला मनीज म्हणून मोठं हे आहे स्नॅक्स कॉर्नर. तर मनीज म्हणजे तर एक लँडमार्क झालेलं आहे सगळीकडचा. मनीज स्नॅक्स कॉर्नर पण आहे. तिथून त्या रोडने सरळ आला की तुम्हाला हे मच्छी मार्केट भेटेल. गर्दी आहे बरीच बघत, मच्छीच्या पाठीमध्ये गर्दी, मार्केटला बरीच गर्दी आहे. पाऊस काय थांबत नाही. पावसाने आपल्याला खूप वाट बघायला लावतो पाऊस. हे पीसवरती आहे का सुरमई ताई? कशी? 300 रुपयाला 1 पीस. बघा सुरमई आहे 300 रुपयाला 1 पीस आहे. आणि इकडे बघा केवढा मोठा रावस आहे. आता तुकडा पण 300 रुपये ताई रावसचा. बघा केवढा मोठा रावस आहे. आणि बघा सुरमई घेतले 1200 रुपयाचे 5 पीस घेतलेले झाले. इकडे रावस आहे, सुरमई आहे, मोठे मोठे मासे आहेत. पापलेट कटिंग होतं, बघा पापलेट दिसतंय का कटिंग होतं. हा रावस याचा पण 300 रुपये तुकडा. जसं तुम्हाला सुरमई दाखवली तसंच मिळेल. हा पण पापलेटा कशी आहे ती? हे बघा 1500 रुपयाला जोडी आहे पापलेटांची. बघा सफेद पाण्याची पापलेट आहे 1500 रुपये जोडी. आणि हलवा आहे, रावस आहे. आता हा छोटा रावस कसा माग का? 800 रुपयाचा छोटा रावस आहे. आणि हे 300 रुपये तुकडी आहे रावसची. असे बरेच मासे आहेत, मोठे मोठे मासे इकडे आहेत तुमच्याकडे. हे बघा इकडे पण आहे मुरदुसा. आणि हा मासा तुम्हाला ना स्पेशली ना पावसातच मिळेल, 12 महिने नाही मिळत हा मासा. त्यामुळे या वेळेला त्याचा रेट पण तसाच असतो, पण खायला एक नंबर लागतो. इकडे मोठे मोठे हलवे आहेत. कसा हलवा आहे ताई? हा एक बघा एक हलवा आहे 1500 रुपयाचा. साईज पण तेवढी आहे. बघा हलवा केवढा मोठा.
कसा हलवा देत आहे? हलवा आहे तो 3,500. 3,500चा हलवा बघा, तेवढा मोठा हलवा 3,500चा. प्राईस बघा केवढी. आणि बघा ही सुरमई दिसते ही तुकडीवर आहे. 300 रुपये तुकडी आहे त्या सुरमईची. आज सुरमईला रेट जरा जास्त चांगला आलेला आहे. जवळजवळ 3.5-4 किलोचा हलवा असेल. 3,500ला सांगतो. आणि बघा तुम्ही अख्खी घेतली तरी 3,500ची सुरमई आहे. बघा जवळजवळ 2.5-3 किलोची सुरमई असेल. आणि तिकडे आता रावस आहे, दाडा रावस. आणि तो संपलेला आहे सध्या. तो पण वाट्यावरती आहे, सगळं वाट्यावरती आहे. म्हणजे तुम्हाला असं किलोवरती वगैरे काय मिळणार नाही, सगळं वाट्यावरती, पीसवरती. मोठे मोठे मासे तिकडे बघा ताईंकडे. बघा ह्या ताईंकडनं तुम्हाला मच्छीनं स्विगीवर पण मिळेल. ते बघा स्विगीवाले दादा उभे आहेत. स्विगीवरती तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला मच्छी घरपोच पण येईल सगळ्या एरियामध्ये. म्हणजे स्विगीवरती पण मच्छी दिली जाते. आणि एवढे मोठे मोठे मासे तिकडे. आणि ऑनलाईन पण मिळत आहेत मासे तुम्हाला. गव्हाणपाड्याच्या फिश मार्केटमधनं, प्रॉपर फिश मार्केटमधनं ऑनलाईन तुम्हाला घरपोच मासे मिळतील. ते बघा स्विगीवाले दादा उभे आहेत तिकडे. तुम्ही स्विगीवर पण ऑर्डर करू शकता मुलुंडच्या गव्हाणपाड्यामधले मासे. तर अशा प्रकारे पावसात भिजत आपण हा गव्हाणपाडा मुलुंडचा फिश मार्केटचा व्हिडिओ बनवलेला आहे. ते मुलुंडचं गव्हाणपाड्याचं फिश मार्केट. बघितलं तुम्ही मासे. आणि इकडे स्विगीवरती पण ऑर्डर केल्या जातात. घरपोच ऑर्डर्स पण दिल्या जातात भांडूपपर्यंत, इव्हन ठाण्यापर्यंत. म्हणजे 1,000 रुपयापर्यंत असतील तर त्यांचाही नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल. आणि नसेल पाहिलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा, तुम्हाला नंबर भेटेल. आणि बघा शेवटच्या टाईमकडे तुम्ही बघितलं तर स्विगीवरची पण ऑर्डर यांच्याकडे जातात आहे. मार्केट आहे बाई, मार्केटिंग आहे. आणि मार्केट आहे आणि मार्केटिंग आहे. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मुलुंडच्या गव्हाणपाडा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.